शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने लोकसभेची पहिली उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली। पहिल्या यादीमध्ये 17 उमेदवारांची घोषणा आता पक्षाने केलेली आहे। तर सांगलीतून चंद्रहार पाटलांच्या नावाची घोषणा करण्यात आली, तर छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर मुंबईतील 6 पैकी 5 जागांवरील उमेदवारी घोषित करण्यात आली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने लोकसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे। तर ठाकरेंचे उमेदवार आपण पाहूयात। पहिल्या यादीमध्ये 17 उमेदवारांची घोषणा करण्यात आली। ते उमेदवार आपण पाहूयात। मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत, मुंबई वायव्यमधून अमोल कीर्तीकर, परभणीमधून संजय जाधव, तर ठाण्यामधून राजन विचारे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत। रायगडमधून अनंत गीते, धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर, मावळमधून संजोग वाघेरे, यवतमाळमधून नरेंद्र खेडेकर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार आहेत। यासोबतच छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे, मुंबई ईशान्यमधून संजय दीना पाटील, सांगलीमधून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, यवतमाळमधून संजय देशमुखांना उमेदवारी। तर हिंगोलीमधून नागेश पाटील आष्टीकर, शिर्डीमधून भाऊसाहेब वागचौरे, नाशिकमधून राजाभाऊ वाजे आणि मुंबई दक्षिण मध्यमधून अनिल देसाई यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आता उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली। संजय राऊतांनी देखील महत्त्वाची प्रतिक्रिया दिलेली होती आणि त्यानंतर आता पक्षाची पहिली यादी समोर आलेली आहे। एकूण 22 जागा शिवसेना लढते। उरलेली जी नावं आहेत 5 ही येत्या 2 दिवसात जाहीर केली जातील। त्याच्यामध्ये मग पालघर असेल, कल्याण डोंबिवली असेल, त्यानंतर मुंबई उत्तर असेल, हातकलंगणे असेल, अशी जी काही पालघर आहे उमेदवार निश्चित झालेले आहेत। पण त्या संदर्भात नावांची घोषणा ही येत्या 24 तासात किंवा पुढल्या अजून 2 दिवसात होईल। हातकलंगणेमध्ये लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा मागितलेला आहे। ती जागा शिवसेनेकडे आहे आणि त्या संदर्भात आम्ही एकत्र बसून विचार करू आणि मग माननीय उद्धव ठाकरे त्या संदर्भात निर्णय घेतील। आम्ही अखेरपर्यंत वंचित बहुजन आघाडी जे माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्यासाठी थांबलो आणि अजूनही थांबलेलो आहोत। आम्ही त्यांना 5 जागांचा प्रस्ताव कालपर्यंत दिलेला आहे। अजूनही त्यांच्याशी चर्चा होऊ शकते अशी आमच्या तिन्ही पक्षांची भूमिका आहे। आम्हाला असं वाटतं की या देशाच्या लढाईत प्रकाश आंबेडकर आमच्याबरोबर असावेत। मला वाटत नाही कोणाची नाराजी आहे। शिवसेनेमध्ये किंवा लोकशाहीमध्ये इच्छा व्यक्त करणं लढण्यासाठी हा अपराध नाही। जर संभाजीनगर असेल, नाशिक असेल, हिंगोली असेल, मुंबई असेल, अन्य ठिकाणी जर कोणी लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली असेल आणि त्यांच्याशी आम्ही चर्चा केली असेल तर चुकीचं काय? पण उमेदवार हा एकच असतो, एकालाच उमेदवारी द्यावी लागते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।